आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आजच आर्टिकल जाहीर झालेला आहे। महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजना सोबत ई-केवायसी प्रक्रियाबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेला आहे। आता ज्या बहिणींची ई-केवायसी बाकी असेल त्यांच्यासाठी ई-केवायसी साठी एक अपडेट आलेली आहे आणि ज्या बहिणींना केवायसी करताना प्रॉब्लेम येत असेल त्या बहिणींसाठी पण एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजनाचा हप्ता वितरणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रियाबद्दल पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। एक एक करून आपण सर्व प्रश्नांचे उत्तर पाहूया की केवायसी बद्दल कोणकोणते अपडेट आलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आता वाटप सुरू झालेला आहे। सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तुम्हाला ती यादी सुद्धा वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण पाहूया की बँकांमध्ये आता जो 10 बँकांना ही मुदतवाढ दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जे पैसे येणारे 10 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे। सर्वात पहिला प्रश्न की लाडकी बहीण योजनेबद्दल केवायसी बद्दल काय आलेला आहे। इथं पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रियाबद्दल एक आलेला आहे। तर तिथं राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते, त्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे। बघा आधी ही तारीख होती 17 नोव्हेंबर, बघा 17 नोव्हेंबर ही तारीख होती, तर आता काय त्या तारखेमध्ये वाढून 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता, म्हणजे याला मुदतवाढ झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। आणि दुसरं काय आलेलं आहे, योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींना त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। बघा आता 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही काळजी करायची काही गरज नाही, पण तुम्हाला ई-केवायसी करणंही बंधनकारक आहे। कुठलेही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जर ई-केवायसी केली नाही तर तुमची योजना बंद होऊ शकते। त्यानंतर एक मोठी अपडेट आलेली आहे। सर्वात अगोदर आपण ती अपडेट पाहूया की लाडक्या बहिणींना एक मोठी अपडेट जी आलेली आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू केली त्यावेळेस एक ऑप्शन नव्हतं की या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिला आणि सोबत त्यांचे वडील किंवा ज्या बहिणीचं लग्न झालं असेल त्या बहिणींचं पतीचं आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, पण तिथं ऑप्शन नव्हतं की कोणी अशी महिला जिथं घटस्फोट झालेला असेल, कोणी विधवा झाला असेल, अशा महिलांना काही ऑप्शन देण्यात आलेला नाही। पण आता या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की विधवा, एकल, घटस्फोट महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयातीला नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेला आहे। याला अपडेट आलेली आहे। ज्या बहिणींना ऑप्शन नव्हतं त्या बहिणींना आता ऑप्शन देण्यात आलेला आहे। त्या बहिणी आता केवायसी करू शकता तुमचं स्वतःचं आधार कार्ड देऊन, आणि जर तुमचे वडील किंवा तुमचे पती वारले असतील त्यांचं तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र जोडून तुम्ही केवायसी करू शकता, असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। याला सुरुवात झालेली आहे। लवकरच हे अपडेट आपल्या ऑनलाईन वेबसाईटवर दिसून येणार आहे। कदाचित ते आता झालं सुद्धा असेल। जर तुमची केवायसी बाकी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने केवायसी करू शकता। आता या पद्धतीने केवायसीला प्रक्रिया देण्यात आलेली आहे। आता आपण पाहूया की महत्त्वाची माहिती की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होतोय आणि कोणत्या 10 बँकांमध्येच पैसे येत आहे। कारण खासगी छोट्या बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाने जे IFC ज्यांचा स्वतःचा IFC कोड असतो त्या बँकांना देण्यात आलेला आहे। त्या बँकांचे नाव आणि जिल्ह्यांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो। आज सकाळपासून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरुवात झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे कंप्लीट वाटप होणार आहे। अवघ्या 1 तासापूर्वीच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना डेबिटचं बटन सकाळीच दाबलेलं आहे, तर तुम्हाला मेसेज आला असेल। फक्त मेसेजची वाट पाहू नका। बघा लाडक्या बहिणींना फक्त मेसेजची वाट पाहू नका, कारण आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होता याचा मेसेज देणं सुद्धा बंद झालेला आहे। काही बहिणींना येतात पण काही बहिणींना अजूनही मेसेज येत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून चेक करू शकता की तुम्हाला मेसेज आला की नाही, पैसे आले की नाही। आणि दुसरं पर्याय की तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता, कारण भरपूर बहिणींना अजूनही मेसेज येत नाही आणि त्यांना वाटतं की आम्हाला पैसे आलेले नाहीत। तर असं घाबरून जाऊ नका। नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे, 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे, पण या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट होणार आहे।
जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर तुम्हाला आज पैसे आले नाही, तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमची केवायसी बरोबर आहे की नाही, डेबिटची तुमचा ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे। बघा तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे। तर सर्वात पहिला जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग। बघा तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 2,40,00,000 बहिणींना आज पैसे आलेले आहेत, त्यांची केवायसी झाल्यानंतर त्यांना आज पैसे आलेले आहेत। दुसरा जिल्हा आहे तो रत्नागिरी, पुढचा जिल्हा आहे तो पुणे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर 5वा जिल्हा आहे तो बीड, 6वा जिल्हा आहे तो जालना, 7वा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा आहे तो धुळे, 9वा जिल्हा आहे तो नागपूर, 10वा जिल्हा आहे तो नाशिक, 11वा जिल्हा आहे तो गोंदिया आणि शेवटचा जिल्हा आहे तो चंद्रपूर। या 12 जिल्ह्यांमध्ये आज लाखो महिलांना पैसे सकाळीच आलेले आहेत। तर या 12 जिल्ह्यांमध्ये जवळपास 45 लाख लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे। बघा 45 लाख बहिणींची संख्या आहे। या 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सकाळपासून जमा व्हायला तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला मेसेज येणार आहे। काळजी करायची काही गरज नाही, तुम्हाला मेसेज येईल, नाहीतर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता। आता उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना हे जे पैसे आता वाटप होत आहे, तर या पैशांमध्ये सर्वात अगोदर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। सकाळी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे? बघा 3,000 रुपये ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये, असं ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर त्या बहिणींना ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपये, 3,000 रुपये देखील तुम्हाला जमा होणार आहे। आज सकाळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच पैसे वाटप होणार आहे। या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला मेसेज आला असेल। त्यानंतर येतो सोलापूर शहरासारख्या मोठ्या ग्रामीण एरियामध्ये दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना जर तुम्हाला पैसे आले नाही तर बघा केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला केवायसी तुम्हाला करावंच लागेल, कुठलाही पर्याय तुम्हाला दिलेला नाही। तर आता ज्या बहिणींची केवायसी झाली असेल तर राज्य शासनाने एक ठराव केलेला आहे, या GR च्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो की ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल त्या बहिणींना पैसे येतील। तर बँकांची लिस्ट आलेली आहे, तुम्ही जर तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येईल, अन्यथा पैसे येणार नाही। 10 महत्त्वाच्या बँकांना दिलेला आहे हा कारभार। बघा आता केवायसी झाल्यानंतर ज्या खासगी बँक आहेत त्या बँकांमध्ये आता तुमचं पैसे येणार नाही। खासगी बँक मध्ये ज्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसो अशा बँकांमध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार नाही। तुम्हाला फक्त पैसे 10 बँकांची लिस्ट आलेली आहे, या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। तात्काळ आपण त्या माहिती पाहूया की कोणकोणत्या बँका आहेत, त्या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर पैसे येतील। पहिलं बँक आहे HDFC बँक। बघा तुमचं बँक असेल HDFC बँक, दुसरं बँक येतो ICICI बँक। ICICI बँक मध्ये सुद्धा आता प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर येतो बँक कोटक बँक। कोटक बँक मध्ये जरी खातं असेल तरी देखील पैसे येणार आहे। येस बँक, कॅनडा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच पोस्टामध्ये जरी खातं असेल असं 10 बँकांची नावं आलेली आहे। या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 10 बँकांपैकी वेगळं कुठलं बँक असेल तर तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे, कारण त्या बँकांना अजून प्रोत्साहन देण्यात आलेलं नाही, कारण केवायसी झाल्यानंतर तुमचा हा पहिला हप्ता असणार आहे, म्हणून या 10 बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। कारण या मोठ्या बँक आहेत यांचा स्वतःचा IFSC कोड असतो, म्हणून या बँकांमध्ये खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। आता फक्त लाडकी बहीण योजना यावरच तुम्ही अवलंबून राहू नका। महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत, त्या योजनेबद्दल आपण माहिती देत असतो, म्हणून तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची योजनेबद्दल माहिती घ्यायची असेल, जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तसं महाराष्ट्रामध्ये अनेक योजना असतात, त्या योजनेबद्दल तुम्हाला माहित नसतं, म्हणून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत नाही। लाडकी बहीण योजना प्रसिद्ध योजना आहे, म्हणून या योजनेचा सर्व बहिणी लाभ घेतात। तर तुम्हाला सांगतो सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो, म्हणून आपण हा चॅनल बनवलेला आहे। या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना असतील सर्व योजनेचा माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून लवकरात लवकर तुम्ही
या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना येतील त्या सर्व योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर आताही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. अशाच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.